रेशन कार्ड हे सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे शासकीय कागदपत्र मानले जाते। रेशन कार्डच्या माध्यमातून लाभार्थ्यांना दर महिन्याला प्रत्येकी 5 किलोपर्यंत अन्नधान्य मोफत दिले जाते। मात्र सोलापूर जिल्ह्यातून धक्कादायक बाब समोर आली असून तब्बल 22,800 लाभार्थ्यांनी गेल्या 1 वर्षापासून रेशनचे धान्यच उचलले नाही। या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा विभागाने मिशन पडताळणी मोहीम हाती घेतली आहे। या मोहिमेअंतर्गत पुरवठा निरीक्षक, तलाठी आणि संबंधित यंत्रणांमार्फत लाभार्थ्यांची प्रत्यक्ष तपासणी सुरू करण्यात आली। प्रशासनाच्या माहितीनुसार अनेक रेशन कार्डधारकांची आर्थिक परिस्थिती आता सुधारली असून त्यांना मोफत धान्याची गरज उरलेली नाही। काही लाभार्थी रोजगार, शिक्षण किंवा इतर कारणामुळे दुसऱ्या शहरात अथवा राज्यात स्थलांतरित झाले आहेत। अशा परिस्थितीत त्यांच्या नावावर सुरू असलेल्या रेशनचा लाभ नियमबाह्य ठरत असल्याने तो बंद केला जाणार आहे। याशिवाय आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंकिंगच्या वेळी मोठ्या प्रमाणात तांत्रिक व मानवी चुका झाल्याचेही समोर आले आहे। अनेक ठिकाणी रेशन दुकानदारांनी अंदाजाने जन्मतारखा नोंदवल्याने काही लाभार्थ्यांचे वय खूप जास्त दाखवले गेले, तर काहींचे वय 18 वर्षाखालील असल्याचे नोंदले गेले आहे। या गोंधळामुळे पात्र आणि अपात्र लाभार्थ्यांची ओळख पटवताना अडचणी निर्माण झाल्या असून याची सखोल पडताळणी केली जाणार आहे। ज्या रेशन कार्डधारकांनी सलग 6 ते 12 महिन्यापर्यंत अन्नधान्याचा लाभ घेतला नाही अशा सर्व प्रकरणाची तपासणी होणार आहे।